काय झालं कस्तुरी? तुम्हाला लग्नाला नकार का दिलास? माझं काही चुकलंय का? बाबा, मी बोलते. सौरभ, लग्नाचा सगळा खर्च करून तुम्ही कितीही मोठेपणा दाखवत असलात तरी जगात जे खर्च करतात ते श्रीमंत आणि जे करत नाहीत ते गरीब. नाही, पण इथे प्रश्न कोण गरीब किंवा लोक काय म्हणतील याचा नाहीच. माझे बाबा आजपर्यंत स्वाभिमानाने जगत आले. कुणाकडेही त्यांनी एका पैशासाठीही हात पसरले नाहीयेत आणि आज त्यांना ती तडजोड करावी लागते. का तर तुम्हाला थाटामाटाने लग्न करायचंय आणि आमची तेवढी ऐपत नाहीये. माऊ, काय बोलतेस तू? नाही आई, बोलू दे तिला. तू बोल. सौरभ, आजपर्यंत बाबा माझ्यासाठी शांत राहिले, पण आता आजूबाजूच्या लोकांचं बोलणं ऐकून शांत बसणं जरा अवघड होत चाललं. सौरभ, बाबांच्या कर्तृत्वापेक्षा आणि तुझ्या बुद्धिमत्तेपेक्षा गुंडगिरीला या जगात जास्त ओळख आहे. कस्तुरी, बोलणारी लोक बोलतात, आपण लक्ष नाही द्यायचं. किती दिवस? आणि आज फक्त साईतलेच लोक बोलतात, उद्या सगळेच बोलतील. आपण काही सगळ्यांची तोंड नाही धरू शकत. आणि कुणा ना कुणाचं तरी बोलणं. मम्मींचा फोन आहे. लाऊडस्पीकरवर ठेव. हॅलो हॅलो. हा, काय ग, सुरू आहे का तिकडं? त्याचा फोन लागत नाही ना? हो आहे. हा, देते का फोन जरा? हा मम्मी बोल. हा सुरू, तुम्ही दोघ जण जरा पटकन घरी या बरं. अरे ती डेकोरेशनचे काम आहेत, कपडे फायनल करायचे, लई काम आहेत बाबा. हा, सगळी तयारी करायची म्हटल्यावर लवकर या घरी. आणि ते तुमचं काय लग्नाच्या आधीच काय ते असते, ते फोटो काढून ते लावतात ना फिक्सला. हा, तर ते फोटो काढायचे, ते फोटोग्राफरला बोलवलं इकडं. हा, या लवकर, लवकर या. हो, येतोय. फ्लेक्स. कळलं तुला? सौरभ, हाच फरक आहे. मम्मींसाठी आपलं लग्न नाही, इव्हेंट झालाय आता. आणि आपलं आहे ना एकमेकांवर प्रेम. मग ही गोष्ट पुरेशी नाहीये का लग्नासाठी? कशाला हवेत ते महागातले कपडे, बॅनर, सजावट, या सगळ्या गोष्टी कशासाठी? हे बघ, मला खरंच असं लग्न नाही करायचंय. आणि असंच असेल ना तर मी. एक मिनिट थांब. तू बोललीस, आता माझा ऐकून घे. आणि जो काय निर्णय घेशील तो प्लीज विचार करून घे. तुला काय वाटतं मला हे सगळं आवडतंय? हा, हे बॅनर, फ्लेक्स, हा खर्च नाही. मला हे साधंच लग्न करायचंय कस्तुरी. मला तू हवीस, माझ्यासाठी तू इम्पॉर्टंट आहेस आणि तुझ्याशी लग्न करायचंय मला. या गोष्टी नाही मॅटर करत माझ्यासाठी. आणि म्हणूनच मी आज इथे तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. लग्न म्हणजे काय असतं बाबा? देवासमोर, वडीलधाऱ्या माणसांसमोर दिलेलं वचन असतं ना, की मी आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ, सुखात दुःखात एकमेकांसोबत असू. खरं तर प्रेमात पुराव्याची गरज नसते, पण ह्या नात्यासाठी जर पुरावा हवा असेल तर तोही आहे आज माझ्याकडे.
कस्तुरी, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आज, आत्ता, इथे. तू तयार आहेस? विजय, जा लवकर 2 हार घेऊन. आई, तुम्ही कस्तुरीला रेडी करा. खरंच तुम्ही? हो बाबा. जर आज मी माझं प्रेम नाही सिद्ध करू शकलो तर कधी करणार? लक्ष्मी, पाय पडून.
पाया पडतो. सौरभ, माझ्या लाडक्या लेकीला खूप प्रेमाने जपा. बाबा, तुमच्यासाठी ही विनंती असली ना तरी माझं कर्तव्य आता ते. काळजी नका करू. सुखी राहा आणि सुखाने संसार कर. अरे बच्ची, कांग्रेट्स बच्ची, कांग्रेट्स जीजू, कांग्रेट्स जीजू. थँक्यू. मी मोकळा झालो. कामाचं बघा जराच. चला, आम्ही निघतो. मम्मी, मम्मीला मी समजावे. अहो, तुम्ही जाता ना यांच्याबरोबर? कशाला? मी जातो ना, माऊचा पाठीराखा म्हणून. चल. विजू, जरा दे. हाँ.
ये. चल. काय झालं कस्तुरी? अगं आयुष्यभर साथ देईन असं वचन दिलंय मी तुला. चल. ते डेकोरेशन वाले कुठे राहिले ते बघ ना शिवा. मम्मी रस्त्यात असतील ना, येतात असतील ते. नसतील रस्त्यात तर स्मशानात पाठव त्यांना. पाठवतो. येळेचं महत्व नाही काय नाही. हे दोघं पण कुठे राहिले काय माहिती. लग्नाचं घर आहे केवढी कामं पडली. लग्न केलं का काय? अगो बाय 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 बाय, लक्ष्मी आली. कमू अगं स्वागत करायला पाहिजे. अगं कमू मंगळसूत्र बघ ना. तुझं शोच आहे ते सो. अगं कमू अगं आरती केली पाहिजे ना बाई. बाई आधी सांगितलं असतं तर तयारी नसती का करून ठेवली. आता 2 मिनिटात आणते तयारी करू.